आपण माझा परिचय इतक्या विस्तृतपणे करून दिल्याबद्दल धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. सर्वप्रथम मी आजच्या राष्ट्रीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने ऑनलाईन धम्म चर्चेच्या कार्यक्रमाला मला बोधी शुद्धोधन यांनी आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. योमम पसती सद्धम्मम सोमम पसती वक्कल्ली अपस्समानो सद्धम्मम यम पसती न पसती वक्कल्ली. जो माझा सद्धम्म पाहतो तो मला पाहतो. माझा सद्धम्म न पाहणारा मला जरी पाहत असला तरी तो मला पाहत नाही. येथे पाहतोचा अर्थ आहे पालन करतो, आचरण करतो. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर आनंद भेले, आयुष्यमान चौहान, आयुष्यमान मोहोड, आयुष्यमान कोलमटकर, मिसेस अस्मिता गजभिये, बोधी शुद्धोधन आणि उपासक आणि उपासिकांना. माझा विषय आहे धम्मरूपी जीवन मार्गाचा पाया पंचशील. तसा आजच्या धम्म चर्चेचा विषय आहे उपोसत आणि उपासकांचे कर्तव्य. उपासकांचे कर्तव्य असे आहे की त्यांनी धम्माचे वाचन करणे, धम्माचे श्रवण करणे, धम्माचे पालन करणे आणि धम्माचा प्रचार प्रसार करणे. सब्ब दानम धम्म दानम जिनाती, म्हणजे सर्व दानांमध्ये धम्माचे ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. सध्या वर्षावा सुरू असल्या कारणाने आपण सर्वांना धम्म श्रवण करण्याची संधी प्राप्त झाली आहे. आपण सर्वांना धम्माचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे आपण वाचन नियमितपणे करीत असतोच. परंतु प्रश्न असा आहे की धम्माचे केवळ श्रवण केल्याने किंवा पठण केल्याने किंवा वाचन केल्याने त्याचा काही फायदा होतो का? तर त्याचे उत्तर आहे नाही. कारण जोपर्यंत आपण बुद्ध धम्म आणि संघावर असीम श्रद्धा ठेवीत नाही, धम्माचे आचरण करीत नाही, तोपर्यंत धम्मश्रवणाचा किंवा पठणाचा किंवा वाचण्याचा काहीही फायदा होत नाही. त्रिशरण पंचशील तर आपण नेहमीच म्हणत असतो, परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा किती फायदा होतो हा कळीचा प्रश्न आहे. तर आपण पंचशिलेचे महत्व आज जाणून घेऊया. पंचशिलेचा मार्ग म्हणजे विशुद्धीचा मार्ग. तथागत गौतम बुद्धांनी आपल्या प्रथम प्रवचनामध्ये विशुद्धीचा मार्ग म्हणजेच पंचशिलेचा मार्ग प्रथम सांगितला आहे. आपल्या जीवनाचा तो मापदंड मानलेला आहे. शील हा प्रारंभ आणि शेवट आहे आणि सर्व कल्याणाचे ते उगम स्थान आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत. पंचशील म्हणजे सब्ब पापस अकरणम, म्हणजे कोणतेही पापाचरण न करणे, परंतु कळण्यास सोपे आणि परंतु वळण्यास ते अति कठीण आहे. मानव समाजास नुसते एवढे जरी जमले तरी जगातील अर्धे दुःख नाहीसे होऊ शकते. विश्व कल्याणाचे एवढे सामर्थ्य या बुद्ध वचनामध्ये सामावलेले आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक दुःख मुक्तीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीतील पंचशील हे पहिले पाऊल होय. प्रश्न असा उरतो की नीतिमत्ता शिकवणारा सर्वच धर्माच्या नावाने अनीती का बोकाळते? याची कारणे आपण समजून घेऊया. देवप्रधान धर्मात देवावरील श्रद्धेला प्रथम स्थान असते आणि नीतिमत्तेला दुय्यम. म्हणून मग देवावर श्रद्धा ठेवली म्हणजे झाले, नीतिमान बनले किंवा नाही बनले तरी काही बिघडत नाही, असा लोकांचा समज असतो. त्याशिवाय निरनिराळ्या धर्मात नीतिमत्तेचे स्वरूप ही एकसारखे नसते. तसेच नीतीचा संबंधही स्वविकासाशी जोडलेला नसतो, तर केवळ ईश्वरी कोपाला भिवून नीतीचे पालन करण्याचा संकेत पाळला जात असतो. याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या धर्मातील नीतिमत्ता फक्त त्या धर्मानुयांपुरतीच मर्यादित मानली जाते. बुद्ध धर्माप्रमाणे ती सार्वत्रिक किंवा विश्वव्यापी समजली जात नाही. बुद्ध धम्मासारख्या निरीश्वरवादी धम्मात मात्र नीतीचे स्थान मूलभूत आणि विश्वव्यापी असून त्याच अधिष्ठानावर बौद्ध अनुयायांची पुढील सर्व प्रगती, त्यांचे सर्व धार्मिक जीवन अवलंबून असते.
बुद्धाच्या धम्म मार्गाच्या अनुसरणास सुरुवात होती ती पंचशिलांपासून. पंचशील म्हणजे प्रत्येक माणसाने पाळावयाचे 5 सदाचाराचे नियम होत. हे नियम असे आहेत की पृथ्वीच्या पाठीवर जेथे कुठे मानव प्राणी असेल आणि तो समाज करून राहत असेल तर तेथे तेथे त्याला लागू होणारे, त्याच्या सुखास कारणीभूत ठरणारे आहेत. पंचशील हे प्रत्येक माणसाला आपले आचरण सावरण्यास शिकविणारे शिलाचरण आहे. दुराचाराचे निवारण करण्यास शिकविणारे आहे, म्हणून त्यांना वारित्तशील म्हणजे निवारण करणारे शील असे संबोधले आहे. पंचशिलांना पाली भाषेत सिक्का पद म्हणजे शिकवणीचे पद, शब्द किंवा वाक्य असे म्हटले आहे. 5 प्रकारचे शिकवण देणारे ते पंचशील होय. ही 5 शिले माणसाच्या सुखाची पहिली पायरी आहे आणि पंचशिलांच्या पालनाने व्यक्तिगत जीवनाबरोबरच सार्वजनिक जीवनही सुखकर होते. चला तर पंचशील म्हणजेच विशुद्धीच्या मार्गाचे आपण सखोल विश्लेषण करूया. बुद्धाचा धम्म मनाला प्रधान मानणारा, मनाला सर्वस्व मानणारा आणि दुःखमुक्तीसाठी मन हे साधन मानणार आहे. मन घडविल तसा मनुष्य घडतो, हे बुद्धाच्या धम्माचे मूळ सूत्र आहे. म्हणून मनाची साधना हे धम्मसंस्काराचे मूळ माध्यम आहे. मनाची परिशुद्धता, मनाची एकाग्रता, मनाची विमलता, मनाची समाधी आणि त्यातून साकारलेली प्रज्ञा किंवा अंतर्दृष्टी हे धम्माचे सर्वोच्च साध्य आहे. म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा, त्यालाच निर्वाण असे म्हणतात. प्रत्यक्ष मनाची साधना करण्यापूर्वी मनावर सतत सुपरिणाम किंवा दुष्परिणाम करणारे माणसाचे आचरण सुद्धा परिशुद्ध झाले पाहिजे. त्याच्या वागण्या बोलण्यामुळे मानसिक स्थिती बिघडेल, मनातील मूळच्या वासना विकारांचा जोम वाढण्यास मदत होईल, असे काया, वाचा आणि मनाकडून आचरण करता कामा नये. मनाच्या साधनेसाठी शारीरिक आचरणातील शुद्धी फार महत्वाची आहे, म्हणजे शिलाचरण फार महत्वाचे आहे. म्हणूनच धम्म जीवनात पंचशिलाचे पहिले स्थान आहे. तथागत गौतम बुद्धाला प्रश्न विचारला, जीवनातले उत्तम मंगल कोणते, ज्यामुळे सुख लाभेल, समाधान लाभेल, मंगल कल्याण होईल, असे मंगलाचरण कोणते? तर त्यावर बुद्धाने जीवनात क्रमाक्रमाने मंगल कल्याण कसे लाभते, तसेच क्रमाक्रमाने सरळ वागण्यास कसे शिकायचे याचा उपदेश केलेला आहे. तो महामंगल सूक्तामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे त्यातील पहिलेच मंगलाचरण सांगितले आहे ते म्हणजे असेवनाच्या बालानम पंडितानमच सेवना. अर्थात धम्म न समजणाऱ्या अज्ञानी माणसाची म्हणजेच मूर्खाची संगती न करणे, त्या उलट पंडिताचीच म्हणजे ज्ञानी माणसाची संगती करणे, वाईट संगतीपासून दूर राहणे, हे जीवनातील मंगल कल्याण साधणारे आचरण होय. आता आपण पंचशिलेची सुरुवात प्रथम 5व्या शिलेपासून करूया. मी मद्यपान सेवनाने प्रमत्त होण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. आता मला सांगा, माणसाला व्यसने कशी लागतात? उदाहरणार्थ, माणूस दारू का पितो? ते रुचकर पेय आहे म्हणून, स्वादिष्ट पौष्टिक रस आहे म्हणून? तर नाही, असे काहीही नसते. पण माणूस ते घेतो, ते पितो ते स्वखुशीने नव्हे, तर मित्रमंडळांच्या आग्रहाने होय. निसर्ग नियमाप्रमाणे इंद्रिय ते आपोआप नाकारीत असतात. शरीराला अपायकारक असलेले अन्न किंवा पेय शरीर आपोआप नाकारते. निसर्गाने इंद्रियांना प्रतिकार शक्ती दिलेली आहे. तिचा वापर करून इंद्रिय आपली संरक्षण व्यवस्था चोख बजावित असतो. फॉरेन बॉडी समजून ते उलटीद्वारे बाहेर फेकीत असतात. परंतु माणूस वेडा होऊन जाऊन आणि विकृतीने पछाडला जाऊन वासना विकाराने मूढ होऊन शरीरावर पुन्हा पुन्हा पिण्याचा अत्याचार करीत राहतो, जबरदस्ती करीत राहतो आणि मग शरीराची प्रतिकार शक्ती क्षीण होऊन माणसात पिण्याची सवय लागते आणि हळूहळू तो त्याच्या पूर्णपणे आहारी जातो, व्यसनी बनतो आणि सर्वस्वाचा निकाल लावतो. असा असतो संगतीचा परिणाम, नव्हे तर कुसंगतीचा परिणाम. म्हणून बुद्धाने अगदी
अचूकपणे पहिले काम करायला सांगितले ते म्हणजे कुसंगतीपासून दूर राहणे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. अशा प्रकारे सरळ न वागल्यास पहिला धोका होतो, तो म्हणजे मद्यपानासारख्या वाईट सवयी लागण्याचा आणि मनुष्य म्हणून आपली जागृती, आपली ओळख विसरण्याचा होय. मद्यपान करणारा आपले मानसिक, बौद्धिक आणि भावनिक संतुलन गमावून बसतो. त्याचा स्वतःवरील ताबा सुटतो. म्हणून माणसाचे प्रथम कर्तव्य म्हणजे मनुष्य म्हणून आपले भान कायम ठेवणे, आपली जाणीव, आपली जागृती कायम ठेवणे. दुसरे काही करणे वागणे जमले नाही तरी एवढे मात्र प्रत्येकाने केलेच, करायलाच हवी. आणि ते कोणत्याही प्रलोभनाला, इंद्रिय सुखाच्या हव्यासाला आपण बळी पडता कामा नये. यात कल्याण सामावलेले आहे. हे बर्बाद झालेल्या लक्षावधी लोकांच्या जीवनाकडे पाहिल्यास आपणा सहज कळून येईल, त्यातील सत्य समजून चुकेल. कुसंगतीने घडणारा हा दुष्परिणाम असल्याने प्रथम त्यापासून दूर राहणे व सुसंगती धरणे हे फार महत्वाचे आहे. माणूस होश सांभाळून वागू लागला म्हणजे तो इतरांप्रती अधिक सजग होतो, अधिकाधिक संवेदनक्षम होऊ लागतो आणि भल्या बुऱ्याची जाण ठेवायला लागतो, गुणांचा विचार करायला लागतो. त्याला आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची प्रखर जाणीव होते. आपल्याशी कोण कसे वागतात, तसे का वागतात याचे निरीक्षण करून अनुभव घेऊन त्याला सद्गुणांचे महत्व पटू लागते. करिता मद्यपान न केल्याने, कुसंगती न केल्याने मनुष्य आपले मानसिक, बौद्धिक आणि भावनिक संतुलन आपल्या ताब्यात ठेवू शकतो. त्यानंतर आपण आता बघूया चौथे शील. आपण सगळे हे पंचशील उलट्या क्रमाने बघत आहोत. म्हणून आता आपण बघूया पंचशिलेचे चौथे शील. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. शांतीपदाची म्हणजे निर्वाणाची प्राप्ती करू पाहणाऱ्या आत्महित दक्ष माणसाचे हे कर्तव्य आहे की त्याने समर्थ, सरळ मधुर भाषी, मृदू व निगर्वी व्हावे. खोटे बोलण्याने, खोटे वागण्याने दुःख निर्माण होते. आपणास तसेच इतरांनाही ते हानिकारक ठरते याची त्याला अनुभूती येते. त्याचबरोबर सत्य बोलणे, सत्य वागणे यामुळे होणारी प्रशंसा, कौतुक सुखकारक वाटते. त्याचे उघड फायदे अनुभवास येतात. त्या परिस्थितीतून स्वाभिमान विकास पाहू लागतो. खोटे बोलू नये अशी दृढ प्रवृत्ती बनवून आचरणात शुद्धी येऊ लागते. अकल्याणाच्या दिशेने पहिले पाऊल पडते ते खोटं बोलण्याने. एक खोटं बोलणे लपविण्यासाठी 10 वेळा माणसाला खोटं बोलावं लागतं. खोटं बोलण्यातून खोटं आचरण म्हणजे पाप घडू लागतं. आणि एकदा सवय लागली म्हणजे लहान मोठे असे कोणतेही पाप करण्याची पर्वा वाटत नाही. दारूच्या व्यसनात जसा माणूस वाहत जातो तसा तो खोटेपणाच्या बतावणीत वाहत जातो. माणूस खोटे बोलू लागला, खोटे वागू लागला की आपली असलियत लपविण्यासाठी, आपला स्वार्थ साधण्यासाठी तो खोट्याचे ढोंग पांघरून लोकांच्या पुढे साव बनवून राहू लागतो. विविध प्रकारे खोट्या बाता मारून सफाईदारपणे लोकांवर प्रभाव टाकून फसवाफसवी करू लागतो. अशा लोकांचे मन स्थिर नसते. त्यांचे चित्त सदा भ्रष्ट झालेले असते, सदा चंचल असते. ते सतत चोरट्या सुखाच्या रंजनात दंग राहते. त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांना चित्ताची साधना करणे अशक्य असते आणि म्हणून ते कधीच प्रज्ञा प्राप्त करू शकत नाही. त्याचबरोबर सत्य बोलणे, सत्य वागणे यामुळे होणारी प्रशंसा, कौतुक सुखकारक वाटते आणि त्यांचे उघड फायदे अनुभवास येतात. याची प्रचिती पंचशिलाच्या चौथ्या शिलाचे पालन करणाऱ्यास येते. त्या प्रचितीतून स्वाभिमान विकास पाहू लागतो. खोटे बोलू नये अशी दृढ प्रवृत्ती बनवून आचरणात शुद्धी येऊ लागते. तथागतांनी चौथ्या शिलाचे पालन कसे करावे याबद्दल आयुष्यमान राहुल याला उपदेश करताना म्हटले, हे राहुल, थट्टा मस्करीसाठी देखील खोटे बोलणार नाही असा तू निश्चय कर. एकदा भगवान बुद्ध वेळुवनात राहत होते आणि त्या समयी आयुष्यमान राहुल राजगृहाजवळील अंबलठ्ठिका येथे राहत होते. बुद्ध एका दिवशी राहुल
होता तिथे गेले. तथागतांनी आपले पाय धुतल्यावर पात्रामध्ये थोडे पाणी शिल्लक ठेवले आणि राहुलला विचारले, राहुल, त्या पात्रात किती पाणी आहे? तेव्हा भंते आयुष्यमान राहुल उत्तरले, भंते, अत्यल्प पाणी आहे. तथागत म्हणाले, राहुल, ज्याला खोटे बोलण्याविषयी लाज वाटत नाही त्या माणसाचे श्रामण या पाण्याप्रमाणे अत्यल्प असते. भगवंत पुढे म्हणाले, राहुल, लढाईसाठी सिद्ध केलेला एखादा राजहत्ती आपल्या सर्व अवयवांनी लढेल, परंतु सोंड तेवढी राखून ठेवेल. तर तेव्हा असे म्हणता येईल की या हत्तीने आपले जीवित धन्याच्या कार्यासाठी पूर्णपणे वाहिले नाही. परंतु तोच हत्ती जर लढाईमध्ये सोंडेचाही पूर्णपणे उपयोग करू लागेल तर राजकार्यासाठी त्याने आपले जीवित अर्पण केले असे म्हणता येईल. त्याचप्रमाणे ज्याला खोटे बोलण्याची लाज वाटत नाही त्याला कोणतेही पापचारण करण्याची लाज वाटणार नाही, असे माझे म्हणणे आहे. म्हणून हे राहुल, थट्टा मस्करीसाठी देखील खोटे बोलणार नाही असा तू निश्चय कर. धर्माच्या नावाने खोटेपणा करणे हे किती भयंकर प्रकारचे दुराचरण आहे आणि बुद्धाने ते किती निषिद्ध मानले आहे याची यावरून आपल्याला कल्पना येईल. यानंतर आपण बघूया पंचशिलेचे तिसरे शील, नथी काम समो अग्नी, म्हणजे काम वासनेसारखा अग्नी नाही. काम वासनेसारखा वासनेने पेटलेल्या काम वासना ही पेटलेल्या अग्नीसारखी असते. त्यात जितके इंधन टाकाल तितकी ती आग अधिक भडकत जाते. अशा प्रकारे स्वैराचाराच्या अग्नीत कोवळ्या वयापासून जळणारी, सदैव असंतुष्टीने त्रासलेली संस्कृती आपण पाश्चिमात्य देशात बघतो. परंतु गेल्या काही वर्षापासून ह्या आपल्या देशात देखील अशा प्रकारची संस्कृती सुरू झालेली आहे. तसेच आपल्या देशामध्ये बुवाबाजी करणाऱ्यांचीही काही कमी नाही. लैंगिक वासना हीच त्यांची सर्वात मोठी कमजोरी असते. आपल्या वासनापूर्तीसाठी माणूस खोट्या तापा करून कोणाला तरी फसवितो, भुलवितो. स्त्री पुरुषाला आणि पुरुष स्त्रीला फसवितात. कामवासनेची नशा भयंकर असते. थोड्याफार फरकाने प्रेमविवाहाचे असेच असते. बहुधा ते प्रेम एकांगी असते. वैवाहिक जीवनात प्रेमविवाह बहुधा अयशस्वी होतात. याचे कारण लैंगिक मोहिनी कायम टिकत नसते, हे होय. मोहिनीचा पगडा कमी झाला की जीवनातील प्रखर सत्य जाणू लागतात. सहजीवनाच्या इतर सत्यांना आज नाही उद्या सामोरे जावेच लागते. त्यातून तणाव निर्माण होतात. प्रेमाच्या रंगाचा भंग होतो. अपेक्षापूर्तीचा रंग उडतो. म्हणून प्रेम विवाह सुद्धा तारतम्य बाळगूनच केले पाहिजे. सर्वांगीण विचार करून आणि सर्व संमतीने केलेले बरे. शिलेच्या तिसऱ्या शिलाचे पालन न करणाऱ्या कुटुंबामधील अपत्यांची मानसिक बौद्धिक वाढ देखील कमी होताना दिसते. त्यांच्या बालमनावर गंभीर परिणाम होतात. बरेचदा त्यांच्या मनामध्ये विकृती देखील निर्माण होते. लैंगिक दुराचारातील दुसरा प्रकार म्हणजे व्यभिचार, बाहेर ख्यालीपणा ज्याला आपण म्हणतो. विवाहानंतर परपुरुषांशी केवळ कामवासनेपोटी ठेवले जाणारे चोरटे लैंगिक संबंध म्हणजे व्यभिचार होय. हा प्रकार घडतो तो सुद्धा लैंगिक मोहिमेमुळेच. कामवासनेच्या चढलेल्या नशेमुळे होय. त्या क्षणिक मोहाच्या सुखात अंतर्मनात मात्र अपराधी भावना असते. जगाच्या भीतीने मन घाबरून जाते. चोराची चिलटासारखी माणसाची अवस्था होते. आंतरिक विकासापासून, मनाच्या स्वास्थ्यापासून माणूस ढळतो. असे जीवन जगत जर तो काही धर्माचरण जरी करीत असला तर ते केवळ ढोंग ठरते. कारण ज्याचे मन नाही स्थिर त्याचे ध्यान नाही स्थिर. कारण मनी वसे तेच ज्ञानी दिसे, या नयाने त्याचे चित्त सदा भ्रमिष्ट झालेले असते, सदा चंचल असते. ते सतत चोरटा सुखाच्या रंजनात दंग असते, त्या ओढीने सदा ग्रासलेले असते. बुवाबाजी करणाऱ्यांची अशीच अवस्था असते. त्यांच्या जीवनात वरून कीर्तन आणि आतमध्ये तमाशा चाललेला असतो. परंतु धर्माच्या नावाने लोकांना झुलवीत ठेवणे हे काही सोपे काम नसते. चांगली हुशारी अंगी
असणारा बुद्धिमान माणूसच बुवाबाजी करीत असतो. अशा प्रकारचे लोक दुराचरण करीत राहतात आणि त्याला आध्यात्मिक आचरण म्हणतात. आणि सर्वसामान्य लोक त्यावर विश्वास ठेवून बुवाच्या सर्व लीलांना आध्यात्मिक समजून मान्य करतात. बौद्ध संस्कृतीमध्ये लैंगिक वर्तन हे सर्वात उपद्रवी दुःख मानले गेले आहे. कामवासनेवर नियंत्रण ठेवण्याची, त्यासाठी कौटुंबिक जीवनाचा अवलंब करून संयमित जीवन जगण्याची शिकवण आपल्या धम्मामध्ये दिलेली आहे. यानंतर बघूया शीलाचरण. चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याचे शील. चोरी म्हणजे खोटेपणाच. आता हा खोटेपणा केवळ लैंगिकतेशी संबंधित नसून इतर लोकांशी बांधील आहे. दुसऱ्यांनी आपल्या सोयीतासाठी, स्वसुखासाठी कमावलेले लुबाडणे हिरावून नेणे म्हणजे अत्याचार होय. छोटा मासा मोठ्या माशाला घेतो, या निसर्गाच्या बळी तो कानपी या नियमानुसार वागणे ही पशुच्या दृष्टीने ठीक असेल, परंतु माणसाच्या दृष्टीने नव्हे. चोरी, लुबाडणूक या मानव समाजात संघर्ष, वैर, रक्तपात करण्यास कारणीभूत होणाऱ्या गोष्टी आहेत. लुटणारा शेवटी सर्वार्थाने लुटला जातो, मानसिक दुःखाने, असंतोषाने पीडित होतो. भौतिक समृद्धीतही आंतरिक दुःख सदैव जाळीत राहते. म्हणून दुसऱ्याचे लुबाडणार नाही, चोरी करणार नाही असा विचार करणारा माणूस इतरांच्या प्रती आपलेपणाने बघून जगतो. आपली कोणती चीज वस्तू कोणी हिरावून नेली तर ज्याप्रमाणे आपल्या दुःखास कारणीभूत होते, तर त्याचप्रमाणे आपण कोणाची चीज वस्तू हिरावून नेली तर ती त्याच्या दुःखास कारणीभूत होते. ही संवेदना त्याच्या मनामध्ये उदय पावते. ही सहानुभूती त्याच्या मनात प्रबळ होते. तो मानसिक तणावापासून मुक्त होतो. पंचशिलाचे, यानंतर आपण बघूया पंचशिलाचे पहिले शील. सर्वांना मारहाणीचे भय वाटते, कारण सर्वांनाच आपापले जीवन प्रिय असते. म्हणून स्वतःला दुसऱ्याच्या ठावी लेखून कोणाची हत्या करू नये किंवा हत्या करण्यास कारणीभूत होऊ नये. ही माणसाची म्हणून सर्वश्रेष्ठ जाणीव आहे, सर्वश्रेष्ठ संवेदना आहे, सर्वश्रेष्ठ जागृती आहे. मनाची जागृती, स्वजाणीव मनाच्या साधनेसाठी फार आवश्यक आहे. जोपर्यंत ही जाणीवपूर्वक तपासली जात नाही, तोपर्यंत बुद्धाच्या धम्म मार्गावरून वाटचाल होऊ शकत नाही. प्राण्यांपासून आपल्या मनुष्यत्वाचे वेगळेपण जाणणे, सर्वसामान्य मनुष्याप्रती आपली सहजागृती, इतरांप्रती संवेदनशीलतेचे, सहानुभूतीचे वेगळेपण जाणणे इतपत मनाची स्थिती उंचावणे हे पंचशील चरणाचे मुख्य लक्षण आहे. तेव्हा कोठे ज्ञान मार्गाच्या, समाधी मार्गाच्या अनुसरणाची तयारी होऊ लागते. शीलाचरणाच्या मजबूत पायांशिवाय समाधी साधना शक्य होत नाही. म्हणूनच बुद्ध, धम्म आणि संघ यांना अनुसरण्याचा संकल्प करण्याबरोबरच सर्वप्रथम पंचशिलाच्या पालनाची जबाबदारी घ्यावी लागते. श्रीशरण बरोबरच पंचशील देखील घ्यावे लागतेच. त्याशिवाय कोणी बौद्ध बनत नाही, धम्म मार्गावर वाटचाल करू शकत नाही. सारांश. पंचशिलांचा उलटा क्रम पाहत असताना आपण ही गोष्ट लक्षात घेतली की हळूहळू स्वजाणीव, जागृती कशी वाढत जाते. प्रथम मद्यपानापासून अलिप्त राहिला तर माणूस आपला होश सांभाळतो, पशु पडण्यापासून वाचतो, खोटे बोलण्यापासून अलिप्त राहून तो चांगल्या व वाईटाप्रती जागरूक बनतो. त्याची स्वजागृती स्वतःची खरी किंमत ओळखण्यास कारणीभूत होते. त्याचा स्वाभिमान प्रबळ होतो. नंतर तो मनातूनच जन्माला येणाऱ्या कामवासना रूपीने नशेपासून सावध राहतो, संयत होतो. इतरांप्रतीची त्याची संवेदनशीलता अधिक प्रखर होते. त्यानंतर चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणी त्याची इतरांप्रतीची संवेदना अधिक प्रबळ होते. आणि शेवटी प्राणीमात्रांच्या हत्येपासून अलिप्त राहण्याची संवेदना त्याच्यामध्ये आपल्याप्रमाणेच इतर सर्व प्राणी होत अशी सहानुभूतीची, आपलेपणाची भावना निर्माण होण्यास कारणीभूत होते. त्याचे मन अधिकाधिक परिशुद्ध होत जाते, अधिकाधिक संवेदनशील होत जाते, ज्ञान साधनेसाठी ते उपयुक्त होत जाते. अशा प्रकारे पंचशिलांचे पालन म्हणजे
काही नियमांचे किंवा निर्बंधांचे पालन नाही, तर अप्रत्यक्षपणे मनाच्या विशुद्धीचा तो मार्ग आहे. ज्ञान साधना करण्यासाठी ज्या प्रकारची मानसिकता हवी असते ती अशा प्रकारे निर्माण होते आणि तेव्हा कुठे मनाची एकाग्रता साध्य करण्याच्या पातळीपर्यंत पोहोचता येते. आणि नंतर ज्ञानाच्या सहाय्याने मनाची साधना क्रमाक्रमाने अधिकाधिक परिशुद्ध, अधिकाधिक सूक्ष्म होण्यास सहाय्य होते. पंचशील अशा प्रकारे माणसाच्या विशुद्धीचा मार्ग आहे. आणखी एक विशेष सांगायची म्हणजे पंचशील हा सामाजिक दुःखमुक्तीचा महामार्ग आहे. पंचशिलाच्या पालनामुळे सामाजिक दुःख कसे नाहीसे करता येते हे हे आपण जाणून घेऊया. तर समाजाला सुसंगती ठेवण्यासाठी एकतर कायद्याचे बंधन हवे किंवा नीतिमत्तेचे. दोघांच्या अभावाने समाज निश्चितच रसागळाला जाईल असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. त्यांनी पुढे म्हटले आहे की सर्व प्रकारच्या समाजात कायद्याची भूमिका गौण असते. कायद्याचा उद्देश असतो कायदे भंग करणाऱ्या अत्यल्प लोकांना सामाजिक शिस्तीच्या सीमेत डांबून ठेवण्याचा. बहुजनांना मात्र आपले सामाजिक जीवन जगण्यासाठी नैतिक आचरणाच्या भरोशावर सोडले जाते. म्हणूनच धर्माला सामाजिक जीवनाच्या शिस्तीचे तत्व म्हणून टिकून राहावे लागते, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य महाबोधी मे 1950 मध्ये त्यांनी नमूद केले आहे. अशा प्रकारे आपण पंचशिलांचे पालन करण्याचा आणि आपण निश्चय करूया. धम्मचर्य सुचरितम दुचरितम नतम दुचरितम चरे धम्मचारी सुखम सेती अस्मी लोके परमिच्छ. चांगल्या प्रकारे धम्म आचरणात आणावा, वाईट प्रकारे नाही. धम्माचे आचरण करणारा सुखाची झोप घेतो. राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या 5 सप्टेंबर 2025च्या ऑनलाईन धम्मचर्चेला मला प्रमुख वक्ता म्हणून नागपूरच्या बोधी शुद्धोधन यांनी आमंत्रित केले. त्याबद्दल मी त्यांचे पुनश्च आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. जय भीम. नमो बुद्धाय.